अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज दीप अमावस्या आहे. आज दुपारी अमावस्या प्रारंभ 3:50 प्रारंभ होऊन उद्या सायंकाळी 4:42 पर्यंत आहे. तर उद्या आपणाला म्हणजे 4 ऑगस्टला दीपपूजा करायची आहे. तर आपण दीपपूजनाची माहिती जाणून घेणार आहोत. आषाढ अमावस्या म्हणजे दिव्याची अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून त्यावर हे दीप ठेवून प्रज्वलित करून पूजा करावी. या दिवसापासून पत्रीचे महत्त्व सुरू होते. पत्री म्हणजेच कोणत्या, तर आघाडा, दुर्वा, पिवळी फुले, तुळस यांनी दिव्यांची पूजा करावी. आपल्या घरातील मुलांचे औक्षण करावे या दीपामावस्या दिवशी. आता मुलगा मुलगी हा भेद करत नाहीत, त्यामुळे आपल्या दिव्यांचे किंवा पंथीचे औक्षण करावे. दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुहासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून पुसून एकत्र मांडतात. त्यांच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये गोड नैवेद्य, महानैवेद्य दाखविला जातो. त्याचवेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. ती प्रार्थना अशी आहे: दीप सूर्याग्नी रूपतस्वं तेजसा तेज उत्तमं ग्रहाण मस्कृता पूजा सर्व कामप्रदो भवहा. त्याचा अर्थ असा आहे की दीप देवते, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. तसेच या पूजेनंतर आपण कथा वाचायची आहे. दीपपूजे अमावस्येची कथा ती अशी आहे की तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला 3 मुली व विनीतला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीतचे देव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने भावाला दिलेले वचन मोडले. ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपऱ्यावर येऊन बसली. खाद्य वस्तू नाही असे समजून तिथेच ती टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजतात तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले. सगुणेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कुणाच्याच घरात ते दिवे लागू नयेत असा हुकूम काढा. राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या 2 दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे तिने केले. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धन धान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे. परंतु आपल्या लोकांनी तिला गटारी करून टाकली. याला काय म्हणावे? गटारी अमावस्या. तसेच आषाढी अमावस्येला
केलेले दीपपूजन पत्रिकेतील अनेक दोष दूर करतात. कुंडलीतील सारे त्रास दूर व्हावेत यासाठी दीपावली लक्ष्मीपूजनाप्रमाणे या अमावस्येला दिव्याची आरास करावी. घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करावी. तेल अथवा तुपाचे किमान 2 दिवे तरी लावावेत. शक्य असेल तर सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावून प्रार्थना करावी. रांगोळी, अत्तर, दिवे व लक्ष्मी स्तोत्र तसेच अग्निहोत्र यांना या दिवशी अतिशय महत्त्व आहे. या दिवशी दीपपूजन करून दिव्यांचा मंत्र सामूहिकरित्या म्हणावा. सर्वांचे कल्याण व्हावे, जगात कुणीही भुकेले राहू नये, सर्व प्राणी मात्र सुखी राहावेत, कुणाच्याही मनात पापवासना अथवा शत्रुभावना राहू नये अशी प्रार्थना करावी. शक्य असेल तर लक्ष्मीला व दिव्याला पुरणाचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी मनापासून व श्रद्धेने केलेले दीपपूजन एका वर्षापर्यंत शुभ फळ देते व लक्ष्मीची कृपा होते. देशात काही प्रांतात हा दिवस दिवाळीप्रमाणेच साजरा करतात. या दिवशी सर्वत्र पावित्र्य ठेवले जाते. अदृश्य रूपाने या अमावस्येला दीप देवतांचा पृथ्वी तलावावर वास असतो व जे कोणी दीपपूजन करतात त्यांना या देवतांचा आशीर्वाद लाभतो. दिव्यांचे हजारो मंत्र आहेत, पण सर्वात सोपा व सर्वांनी म्हणता येणारा मंत्र म्हणजे शुभं करोति कल्याणं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणावा.